नवीन वर्ष सुरू होताच अनेकांनी नवे प्रोजेक्ट स्वीकारले तर काहींनी जुन्या प्रोजेक्टला रामराम ठोकला आहे। स्टार प्रवाहवरील स्वाभिमान या मालिकेने गेल्या वर्षी प्रेक्षकांचा निरोप घेतला। 22 फेब्रुवारी 2021 रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता। यानंतर पुढे 2 वर्षे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होती। या मालिकेतील पल्लवी शंतनूची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती। मात्र गेल्या वर्षी 6 मे रोजी स्वाभिमान मालिकेचा अखेरचा भाग प्रदर्शित करण्यात आला होता। स्वाभिमान या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं। अभिनेत्री पूजा बिरारी, अभिनेता अक्षय कोठारी, अस्मिता कुलकर्णी, आसावरी जोशी, अशोक शिंदे, सविता प्रभूने, अपूर्वा परांजपे या कलाकारांनी मालिकेत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या। मालिकेने निरोप घेतल्यावर आता यामधील बहुतांश कलाकार नव्या प्रोजेक्टमध्ये झळकत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। स्वाभिमान, जाऊ नको दूर बाबा या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री अपूर्वा परांजपे आता कलर्स मराठीच्या काव्यांजली या लोकप्रिय मालिकेत एंट्री घेणार आहे। सखी सावली काव्यांजली मालिकेत आता सानिका काशीकर ऐवजी अपूर्वा परांजपे श्रेष्ठा या खलनायिकेची भूमिका साकारणार आहे। काव्यांजली मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये प्रेक्षकांना श्रेष्ठा ही खलनायिका आता अपूर्वा परांजपेच्या रूपात पाहायला मिळत आहे। अपूर्वाचे मनोरंजन सृष्टीतील मित्रमंडळी आणि तिच्या चाहत्यांनी नव्या मालिकेसाठी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत। दरम्यान काव्यांजली ही मालिका सोमवार ते शनिवार रोज रात्री 8:30 वाजता कलर्स मराठीवर प्रसारित करण्यात येते। तर तुम्हाला नवीन श्रेष्ठा कशी वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। मनोरंजन विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार मीडिया मराठी।